महाआघाडीमध्ये एखादा उमेदवार जर नाराज असेल किंवा एखाद्या जागेवरून पेच निर्माण झाला तर तो उमेदवार आपापल्या पक्षाच्या वरिष्ठासोबत चर्चा करतो आणि पेच सोडवण्याचा प्रयत्न करतो। महायुतीत मात्र भलताच कार्यक्रम सुरू झालेला दिसतोय। इकडं उमेदवार कुणाचाही असो, शिंदे गटाचा असो की दादा गटाचा, उमेदवार चाललाय फडणवीसांच्या भेटीला। त्यामुळे महायुतीचे बॉस फडणवीस आणि जागा वाटपाचे केंद्र हे नागपूर झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे महाराष्ट्रातून 45हून अधिक जागा जिंकणार असे आत्मविश्वासपूर्वक सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यामध्ये अद्यापही जागा वाटपावरून एकमत झालेलं नाही। तसेच माढा येथे भाजपने दिलेल्या उमेदवारास प्रचंड नाराजी आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, नाशिकच्या जागेचा वाद अजूनही कायम आहे। दुसरीकडे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार फडणवीस यांनी त्यांचा मुक्काम नागपूरमध्ये केला आहे। त्यामुळे रोज त्यांना विविध भागातील भाजप व मित्रपक्षातील नेते येऊन भेटत आहेत। गरज पडली तर कधी फडणवीस हे स्वतः काही नेत्यांना बोलवून घेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत। कधी कधी तर या नेत्यांसाठी प्रायव्हेट जेटची देखील व्यवस्था केली जाते। मागील 2 आठवड्यात त्यांना 15 नेते भेटून गेलेत। त्याची सुरुवात शिंदे सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या भेटीने झाली। त्यानंतर माढा मतदारसंघातील उत्तम जानकर, रणजित निंबाळकर, शहाजी पाटील, जयकुमार गोरे, कोकणातील किरण सामंत, उदय सामंत, दीपक केसरकर, मराठवाड्यातील भागवत कराड, प्रशांत बम, बारामती मतदारसंघातील राहुल कुल, अमरावतीचे राणा दाम्पत्य, पुण्याचे काँग्रेस नेते आबा बागुल आदी नेत्यांचा समावेश आहे। हे सर्व नेते एकतर उमेदवारीसाठी इच्छुक होते किंवा महायुतीने दिलेल्या उमेदवारावर नाराज होते। यवतमाळ, वाशिमच्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता। त्यामुळे गवळी यांनी नागपूरमध्ये येऊन फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला। माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपमधून प्रचंड विरोध आहे। त्याची उमेदवारी बदलावी अशी मागणी त्या भागातील नेत्यांनी केली आहे। मोहिते पाटील कुटुंबानं तर बंडच केला आहे। नाराजी अजून वाढू नये म्हणून फडणवीस यांनी या मतदारसंघातील नाराज उत्तम जानकर व उमेदवार रणजित निंबाळकर यांना विशेष विमान पाठवून बोलावून घेतले होते। फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असे या भेटीनंतर उत्तम जानकर म्हणत होते। शिंदे गटातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागेवर भाजपने दावा केलाय। इथून भाजपचे नारायण राणे यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे। मात्र शिंदे गटाचे किरण सामंत हे देखील इथून निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत। किरण सामंत यांचे बंधू व मंत्री उदय सामंत यांनी अनेक वेळा नागपूरमध्ये फडणवीस यांची भेट घेतली आहे। दीपक केसरकर यांचा कमी झालेला राणेविरोध हे फडणवीस यांच्या भेटीनंतरचे फळ असल्याचे बोलले जाते। अमरावती येथून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याकडून विरोध झाला होता। त्यानंतर राणा दाम्पत्यानं तातडीनं फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाली। अर्ज भरण्यासाठी फडणवीस यांच्यासह अमरावतीचे भाजप पदाधिकारीही उपस्थित होते। हे सर्व बघून असं लक्षात येत आहे की महायुतीमध्ये फडणवीसच हे खरे बॉस आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला महायुतीबद्दल काय वाटतं हे देखील आम्हाला कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।